जे पण स्टार्स आहेत ते गेली 30 वर्ष आधीचे 20 वर्ष आधीचे ते स्टार्स आहेत. खरं. नवीन स्टार्स घडणं बनणं फिकल झालंय सगळ्या गोष्टी. मला स्टार फक्त ऑडियन्स बनवू शकतो. सो त्यासाठी मी जितकं प्रयत्न करता येतील तेवढं करत राहीन. तुला काय तुला स्टार बनावं असं वाटत होतं, तुला ऍक्टर बनावं असं वाटत होतं? मला दोन्ही बनावं वाटत होतं. अजूनही ते वाटतंय अजूनही आय वॉन्ट त्याच्यासाठी? टू बी अ स्टार ऍक्टर. सी कसं आहे ना, आता स्टारडमची परिभाषा बदलली आहे. स्टारडमचं कल्चर संपत चाललंय. जे पण स्टार्स आहेत ते गेली 30 वर्ष आधीचे 20 वर्ष आधीचे ते स्टार्स आहेत. खरं. नवीन स्टार्स घडणं बनणं फिकल झालंय सगळ्या गोष्टी खूप, कारण सगळे खूप इझिली अवेलेबल आहेत. त्यामुळे प्रत्येक माणूस स्टार होईलच ह्याची गॅरंटी नाहीये, खरं. किंवा प्रत्येक जनरेशन मध्ये एक सुपरस्टार येईलच ह्याची पण तुम्ही गॅरंटी नाही देऊ शकत. माझ्या हातात काय आहे की मी जितके चांगल्या भूमिका येतील ते करत राहणं सातत्याने, ह्याचा प्रयत्न मी पूर्णपणे करतोय. स्टारडम मला देणं ते ना मी देऊ शकतो ना तुम्ही देऊ शकतात, ते फक्त ऑडियन्स देऊ शकतो. मला स्टार फक्त ऑडियन्स बनवू शकतो. सो त्यासाठी मी जितकं प्रयत्न करता येतील तेवढं करत राहीन. सो ऑडियन्सच्या हातात आहे मला स्टार करणं. इच्छा खूप आहे, पण ऍट द सेम टाइम मला ऍज अन ऍक्टर माझ्या हातात काय चांगला ऍक्टर होणं ते मी पूर्णपणे करतोय. सो होपफुली बघू काय होतं. ज्या एका फेजचा तू उल्लेख केला, आत्मविश्वास कमी होत होता त्यावेळेस आणि नंतर नाटकानं तर झालं, पण त्यावेळेस तुला काय गोष्ट मोटिवेट करत होती? मोटिवेट हेच करत होते की मी जे लहानपणापासून स्वप्न बघितलंय स्वतःसाठी, ते काही खराब एक्सपिरियन्सेस आणि काही अपयशांमुळे मी कम्प्लिटली अबॅन्डन नाही करू शकत. मी ते माझी स्वप्न सोडून दुसऱ्या मार्गाला नाही जाऊ शकत. कारण जस्ट बिकॉज की थोडेसे फेलियर झालेत आयुष्यामध्ये, थोडेसे अडथळे आलेत आयुष्यामध्ये, मला नंतर असं रिअलाइज झालं की यार फेलियर तर येतच राहणार तुम्हाला. या इंडस्ट्रीमध्ये फेलियर इज द ओनली कॉन्स्टंट. सक्सेस इज अ फ्लूक. पण जर तुम्ही सातत्याने चांगलं काम करत राहत असाल, सातत्याने कन्व्हिन्सिंगली सिन्सिअरली काम करत असाल, तर ते लोकांच्या नजरेत येतच. ते कोणी थांबवू नाही शकत तुम्हाला. सो ते फेलियर्स शेवटी पचवणं आणि काम करत राहणं हेच तुमच्या हातात आहे. बाकी काही माझ्या हातात नव्हतं. माझं माझं मला मला वाटत एक पॉइंट असा आला होता की मला सोडून जायचं होतं, पण मला असं वाटलं की नाही यार, मी जर आत्ता मी आत्ता जर हार मानली तर मी पुढे नाहीच करू शकणार कधीच. मी स्वतःला माझ्या मोटिवेट पोटेन्शियल केलं. पर्यंत जाऊच शकणार नाही. कारण तेव्हा असं वाटत होतं की यार आहे आपल्यामध्ये, पण आपण तिथपर्यंत पोहोचत नाही आहोत. सो जोपर्यंत पोहोचत नाही आहोत तोपर्यंत फाईट नाही सोडली पाहिजे. तोपर्यंत आपण फाईट करत राहिलं पाहिजे, पुश करत राहिलं पाहिजे. सो अजूनही ती फाईट चालू आहे. अजूनही मी पुश करतोच आहे आणि करत राहणार. कोण तुला मोटिवेट करण्यासाठी मदत करत होतं, की तू स्वतःला करत होतास या सगळ्या गोष्टी? एका पॉइंट नंतर असं रिअलाइज झालं की मोटिवेशन हा एक बनवलेला कॉन्स्ट्रक्ट आहे. शेवटी डिसिप्लिन आहे. खरंय. तुमचं बिगेस्ट मोटिवेटिंग फॅक्टर तुमचं डिसिप्लिन पाहिजे. मोटिवेशन मला आज आहे उद्या नाहीये, पण डिसिप्लिन जर असेल, कन्सिस्टन्सी जर असेल, तर मग तुम्हाला कुठल्याच मोटिवेशनची गरज लागत नाही. सो डिसिप्लिन आणि कन्सिस्टन्सी बिल्ड करण्यामध्ये वेळ गेला. मोटिवेशन तर काय, आपण स्वप्न तर बघतोच. आपण ती बघत राहिली स्टारडमची पाहिजे. स्वप्न बघतोच. ती स्वप्न बघत राहिली पाहिजे. आर्टिस्ट माणसाने स्वप्न बघणं कधी सोडलं नाही पाहिजे. वा, तू स्वप्न बघत राहा आणि अशी छान छान कामं करत येस. राहा.